ठेवा। जर तुम्ही या मार्गात आहात, साधन मार्गात आहात, कुठेतरी वाटतं की भगवंताची प्राप्ती व्हावी, कुठेतरी वाटतं मी कोण आहे हे समजून घ्यावं, कुठेतरी वाटतं हा श्वास चालू आहे ना, विचार करा, श्वास घ्या एकदा सगळेजण, श्वास चालू आहे पण आपलं लक्ष नाहीये त्याच्याकडे, इतकं आपल्याला सहज वाटतं ना की हा श्वास चालू आहे पण लक्षात घ्या हा ज्या दिवशी बंद पडेल ना त्या दिवशी आपण मेलो, त्या दिवशी आपण नसणार आहोत, तरी त्या श्वासाकडे आपलं लक्ष नाहीये। ज्ञानेश्वर माऊली हेच तर म्हणतात, सोहम सोहम। कुठला सोहम? घेताना सो आणि सोडताना हम, हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात। एकदा श्वास घ्या, तुम्हाला जाणून श्वास घ्या, जाणून बुजून श्वास घ्या, लक्ष देऊन श्वास घ्या। हा श्वास येतोय कुठून? लक्षात घ्या विषय, हा श्वास येतोय कुठून, हा जातोय कसा, आपण तो घेत नाहीये तरी तो चालू आहे। त्या श्वासाचं मूळ कुठे आहे हे शोधायचं, ज्याच्या मनात आलंय ना, शोधून काढा ना, शोधून काढा। एखादी, मी सतत साडीवर बोलते म्हणून तुम्हाला राग येत असेल, पण बायकांच्या जवळचा विषय आहे, तिची साडी आवडली, शोधून काढताना कुठून घेतली, कशी घेतली, कुठल्या मार्केट, कुठली गल्ली, कुठला दुकानदार, शोधून काढता की नाही? तसं शोधून काढा ना, कुठला ग्रंथ, कुठलं नाम, कशी माळ, किती वेळ वाचला, विचारा ना, कसं ध्यान केलं, योग कसा केला, विचारा ना। हा श्वास कुठून येतो हे प्रश्न ज्याला पडतात ना त्याला दोन गुंते पडतात। नीट ऐका, निळोबारायांना हा गुंता पडला म्हणून ते आपल्याला सांगतात की संतांच्या मार्गाने चालला की हे गुंते पडत नाहीत। कुठला गुंता? विचारा, कुठून होणार आहे हे सगळं, कसं सुरू होतंय? तेनेची पंते चालो जाता न पडे गुंता कोटे काही। आणि ज्याच्या डोक्यामध्ये मुलं बाळ संसार घुसला की हे सगळं येत नाही, त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो, म्हणून हे वय असतं त्याच्यामध्ये येण्याचं। लग्नाच्या आधी कधीतरी सुरुवात केली तेव्हा डोक्याला ताप नव्हता ना, आई वडील सगळं बघायचे, सगळं आयतं हातात मिळायचं, काही टेन्शन नव्हतं, त्यावेळेस विचार करायला वेळ मिळायचा। गुंता दोन प्रकारचा, एक असतो आंतरिक गुंता, काय करावं आम्ही, नाम घ्यावं का, मग कुठलं नाम घ्यावं, गुरूंनी सांगितलेलं घ्यावं की वारकरी संप्रदायात सांगितलेलं रामकृष्ण हरी घ्यावं, की स्वामी स्वरूपानंद म्हणतात ओम रामकृष्ण हरी घ्यावं, कुठलं नाम घ्यावं? ओंकार करायचा का, कसा करायचा, ग्रंथ वाचायचा का, कुठला वाचायचा, मग तो कधी वाचायचा, हा सगळा आंतरिक गुंता असतो। मग ग्रंथ वाचताना, नामस्मरण करताना मनामध्ये विचार येतात, कसं करायचं? आता आम्ही हे गीतेचं सत्र घेतो ना, त्याच्यामध्ये बायका पुरुष हे प्रश्न विचारतात, ताई नाम घेताना असं होतं, मग हे असं का होतं? ताई ग्रंथ वाचताना आम्ही ग्रंथ लिहायला घेतलाय, अशुद्ध लेखनाच्या चुका होतात, ताई त्याचं पाप लागतं का? हे सगळे प्रश्न कधी पडतात? जेव्हा या मार्गावरती येतो तेव्हा हे प्रश्न पडतात। हा आतला गुंता आहे, हा सगळा आतला गुंता आहे। मग बाहेरचा गुंता कुठला? बाहेरचा गुंता पती प्रतिकूल आहे, पती प्रतिकूल आहे म्हणजे काय? पती भक्ती करून देत नाही, पती कीर्तनाला येऊ देत नाही, सासूबाई म्हणते कुठे चालले, कशाला चालले, कीर्तनात काय काम आहे, सगळी परिस्थिती प्रतिकूल। ठीक आहे, मुलं नवरा सगळेजण खातात पण मला खायचं नाहीये, काय ते मला खायचं नाही, ताई काय करू, ताई चातुर्मास आहे, ताई चातुर्मास आहे, मला कांदा लसूण खायचं नाही पण पोरांना पाहिजे ना जेवणात कांदा लसूण, ह्या सगळ्या बाहेरच्या अडचणी, हा काय आहे गुंता। ताई गुडघे दुखतात, तो बसायला येत नाही, काय करायचं ताई, ग्रंथ कसा वाचायचा, माळ कशी ओढायची ताई, हा काय आहे अडचण, बाहेरचा गुंता। आता नीट ऐका, तेनेशी पंते चालो जाता न पडे गुंता कोठे काही। गुरुदेव रानडे होऊन गेले, गुरुदेव रानडे, कोण होते गुरुदेव रानडे? नीट ऐका, आपले सोनोपंत दांडेकर मामा, सोनोपंत दांडेकर मामा कोण? ज्यांची ज्ञानेश्वरी आपण वाचतो ते सोनोपंत दांडेकर मामा। जोग संस्थान ज्यांनी स्थापन केलं त्या जोग महाराजांच्या बरोबर असायचे ते सोनोपंत दांडेकर बाबा। आणि केवी बेलसरे, केशवपंत विष्णू बेलसरे, हे कोण होते? गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते। कुठे राहायचे? मालाडला राहायचे, माऊली मालाडला, मुंबईत राहायचे। आणि ते ज्या खोलीत बसून नामस्मरण करायचे त्यांनी मरेपर्यंत प्रवचन दिलं, मरेपर्यंत गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आणि नामस्मरणावरती प्रवचन दिलं, ज्ञानेश्वरीवर प्रवचन दिलं। ते जेव्हा त्या खोलीत राहायचे ना, त्या खोलीमध्ये गेलं तरी नामाची स्पंदन अशी अंगावर यायची, नामाची स्पंदन अंगावर यायची। हे केवी बेलसरे, सोनोपंत दांडेकर हे ज्यांचे शिष्य होते ते कोण? गुरुदेव रानडे। ते कोण होते? गुरुदेव रानडे। हे गुरुदेव रानडे यांचं एक वाक्य आहे, असा एक दिवस गेला नाही की ज्या दिवशी मी आजारी नाही। इतकं शरीर आजारी माऊली, इतकं शरीर आजारी की ते म्हणतात असा एक दिवस गेला नाही ज्या दिवशी मला ताप आला नाही, पण असा एक दिवस गेला नाही ज्या दिवशी मी नाम घेतलं नाही, असा एक दिवस गेला नाही ज्या दिवशी मी नाम घेतलं नाही। कोण म्हणतं? गुरुदेव रानडे। इथे बसले असतील ना तर पलीकडच्या खोलीत कोण आहे हे त्यांना कळायचं, म्हणजे त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता लावला,
त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता लावला तरी ते सांगू शकायचे की कोण येतंय. घड्याळात किती वाजलेत, शेजारच्या खोलीत घड्याळ असेल ते ध्यानाला बसलेत तरी सुद्धा उठल्यावर त्यांना सांगता यायचं की किती वाजलेत. इतकं ते अंतर्ज्ञान होत जातं. ते गुरुदेव रानडे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सर झाला. यांना रमण महर्षी कॅन्सर झाला. हो कॅन्सर, घशाचा कॅन्सर, काय माणसाला खाता येतं. एवढं असून सुद्धा, एवढा सगळा बाहेरचा गुंता असून सुद्धा, आतला गुंता असून सुद्धा त्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली ना. तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आत्ता तुम्हाला वाटतंय ना नाम घ्यायचंय, पलीकडे पोहोचायचा विचार करू नका. आत्ता या क्षणी वाटतंय ना नाम घ्यायचंय, नामाला सुरुवात करा. एक माळ 108 मण्यांची ओढली ना, ती माळ तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत करेल. तुम्ही महिनाभर माळ ओढावी. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. नामे तरले नाही कोण ऐसा द्यावा निवडून. या नामाने कोण तरलं नाही असं दाखवून द्यावं. तर ते गुरुदेव रानडे ते सुद्धा तरले. रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस हे सगळे जण तरले. आतला गुंता बाहेरचा गुंता सोडवत गेला. आपण एखाद्या काळोख्या टनेलमध्ये चाललोय माऊली. काळोखा टनेल विचार करा, एखाद्या भुयारात चाललोय. आपल्याला माहितीये शेवटी काही नाहीये, आपल्याला माहित आहे शेवटी काय आहे कळत नाहीये. पण हातामध्ये बॅटरी आहे ना, त्या बॅटरीने पावलाखालचं दिसेल ना, पुढे गेलात पुढच्या पावलाखालचं दिसेल ना, कधीतरी शेवटी पोहोचाल ना. अगदी त्याप्रमाणे नामस्मरण करायला सुरुवात करा, ग्रंथ वाचायला सुरुवात करा. आजची एकादशी वाया घालवू नका. आजची एकादशी वाया घालवू नका. या मंदिरातून बाहेर निघायच्या पूर्वी मनामध्ये काहीतरी संकल्प करा आणि मगच इथून बाहेर पडा. तरच या बोलण्याचा काहीतरी फायदा आहे. विठ्ठल असा उभा जन्म गेला, असा उभा जन्म जळत चाललेला आहे. घरातल्यांसाठी कितीही करा, कितीही मरा, शेवटी तुम्ही ज्या दिवशी करणार नाही त्या दिवशी तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्हाला बाहेर काढणार आहेत ते. जोपर्यंत माणूस चालतोय ना, म्हणूनच लोकांना आई घरात लागते. का माहितीये का? आई निदान इकडचं तिकडे तरी करते, बाप नाही करत ना. बाप एका जागी बसून असतो म्हातारा झालेला. आई का आवडते? आई घरातलं थोडं तरी उचलते, म्हणून लोकांना आई प्रिय असते. कटू आहे पण हे सत्य आहे. म्हणून लोकांना आई लागते. म्हातारी झाली तरी काय, माझ्या पोरांना ती सांभाळेल, एवढं तरी करेल, हा स्वार्थ मुलांच्या मनात असतो. जोपर्यंत संसारासाठी राबताय, जोपर्यंत संसारासाठी एखाद्या वेळेस काम राहू द्या, मरू द्या तिकडे. ते रोज उठून तेच करायचंय. रोज उठून जेविले तेची जेवावे, सेविले तेची सेवावे, हेच रामदास स्वामी म्हणतात. रोज उठून काय करता? महिन्यातून एकदा तरी मेथीची भाजी करता, महिन्यातून एकदा तरी डाळ बनवता, चपाती भाकरी रोजचीच पुजलेली आहे. हे सोडून काय खातो आपण? दुसरं काहीच खात नाही ना, एवढंच खातो. रोज उठून तेच करायचंय. सकाळचं झालं की संध्याकाळचं रतीब चालूच आहे, शरीरामध्ये चालूच आहे. पण ते शरीर दिलंय कशासाठी? कशासाठी दिले हे शरीर आपल्याला देवाने? ते साध्य केलं पाहिजे की नाही? मी त्यांना सांगते, वेळ बाजूला काढा, माळ जपा सकाळची, ग्रंथ वाचत असेल बसा बाजूला, ऐका तुम्ही. तो ऐकल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. इथे वाजवलेली टाळी सुद्धा तुम्हाला भगवंताच्या द्वारावरती मदतीस पडेल. भगवंताच्या द्वारावरती गेल्यावरती इथे वाजवलेली टाळी मदतीला पडेल. लोकांच्या लग्नामध्ये जाऊन नवरा नवरीसाठी वाजवलेल्या टाळ्यांचा काही उपयोग नाही, काहीही उपयोग नाही. पण भगवंताच्या दारात वाजवलेल्या टाळीचा हिशोब भगवंत घेतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आजच्या एकादशीला इथून बाहेर पडण्यापूर्वी काहीतरी संकल्प मनात घेऊनच उठा. विठोबा रखुमाई